शहादात गॅस घोटाळ्याचा स्फोट, पुरवठा विभागाची धडक कारवाई, 18 घरगुती सिलेंडर जप्त। नंदुरबार जिल्हा पुरवठा विभागाने शहादा शहरात मोठी धडक कारवाई करत विविध हॉटेल्स आणि खानावळींमधून 18 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले। व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या निर्देशनानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी विशाल भगत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शहादा शहरातील अनेक हॉटेल्सवर अचानक छापेमारी केली। यावेळी उमाई रेस्टॉरंट, पटेल रेस्टॉरंट, संजय पावभाजी, अतिथी हॉटेल, झायका हॉटेल, नुरानी हॉटेल, बिस्मिल्लाह हॉटेल आदी ठिकाणी तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान अनेक ठिकाणी स्वयंपाकघरात घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याचे आढळले। नियमांचे उल्लंघन स्पष्ट झाल्यानंतर घटनास्थळावरून एकूण 18 सिलेंडर जप्त करण्यात आले। महिन्याला 9 ते 10 सिलेंडर वापर, मग उर्वरित येतात कुठून? स्थानिक पातळीवर आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय की एका हॉटेल चालकाकडे घरगुती कनेक्शन असल्यास महिन्याला 9 ते 10 सिलेंडर वापर कसा होतो? अधिकृत कोट्यापेक्षा जास्त सिलेंडर कोण पुरवतं? कुठून आणले जातात आणि या मागचे कोणाचे जाळे कार्यरत आहे हा आता संशोधनाचा विषय ठरतोय। या कारवाईनंतर काही गॅस वितरकांकडून चढ्या दराने घरगुती सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची गोपनीय माहिती समोर येते। त्यामुळे सर्व गॅस एजन्सी व वितरकांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। जिल्हा पुरवठा अधिकारी विशाल भगत यांनी सांगितले की घरगुती गॅस सिलेंडर हे फक्त घरगुती वापरासाठी असून व्यावसायिक वापर करणे बेकायदेशीर आहे। महसुलाचे नुकसान रोखण्यासाठी आणि सर्वसामान्यांना नियमित गॅस पुरवठा व्हावा यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार आहे। शहादा शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे, फक्त हॉटेल चालकांवर कारवाई होणार की सिलेंडर पुरवणाऱ्या साखळीवरही हात पडणार? प्रशासन पुढे काय पाऊल उचलते याकडे सर्वांचेच लक्ष लागले। झुंजार क्रांती, मुख्य संपादक कृष्णा कोडी, शहादा। अधिकारी नंदुरबार। आज मिताली सेठी मॅडमच्या, मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिलेल्या निर्देशाप्रमाणे, तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्री कैलास पवार सर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आम्ही शहादा येथील 10 ठिकाणी दाढी मारल्या आणि त्या ठिकाणावरून वेगवेगळ्या ठिकाणी 1-2 असे सिलेंडर जप्त केलेत, जे घरगुती सिलेंडर होते आणि व्यावसायिक लोक त्याचा वापर करत होते, त्यामुळे ते जप्त करण्यात आले। आणि हे जप्त सिलेंडर आपण गॅस एजन्सीच्या मार्फत त्यांना सुपूर्द करणार आहे। शहादा तालुक्यात असं परत दाढी पडणार आहेत का भविष्यात? हा, त्याबाबत जसे जसे वरून निर्देशन येतील आणि एकदा आपण त्यांना पूर्व सूचना पण देऊ